जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपला आजचा व्हिडिओ खूप खतरनाक झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण आता व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ। चला तर भावांनो, तुम्ही व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितलेला असेल। व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इमोजीस दिसेल भावांनो। मी पहिलेच ॲड केलेला आहे भावांनो इमोजीस आणि ते। त्यानंतर तुम्हाला करायचं 3 सेकंडपर्यंत यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। तुम्हाला अशा प्रकारे फॉन्ट दिली जाईल। फॉन्ट नेम दिलं जाईल। त्याला अशा प्रकारे थोडं त्याची इन्क्रीज करायची साईज 1200पर्यंत करून टाकायची। परत बॅक यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला परत 3 सेकंडपर्यंत यायचं आहे। परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल, तिच्यावरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर जाऊन लायटरवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर परत आपल्याला इथं 5 सेकंडपर्यंत यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। बॅकग्राऊंड इफेक्ट आपल्याला इथपर्यंत यायचं आहे, तो कट करून टाकायचा आहे। तुम्हाला हे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल भावांनो। त्यानंतर त्या इफेक्टवरती टच करायचं आहे। लायटनवर जाऊन त्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जी PNG दिली होती तुम्हाला नावाची, तिला अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वरती ओढून घेतल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे। आपल्या शेक इफेक्टवरती जायचं आहे। शेक इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट दिसेल भावांनो एक, त्याच्यावरती कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तो इफेक्ट आपल्याला ह्या PNGला पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट होऊन जाईल भावांनो। त्यानंतर परत फर्स्ट बीटवरती यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। हा इफेक्ट आपल्याला बॉर्डर आपल्याला इथपर्यंत सेट करून घ्यायची। त्यानंतर व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला या वरती कोपऱ्यामध्ये जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा भावांनो। व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्या गॅलरीत सेव्ह होईल व्हिडिओ। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।